हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक हा तुम्हाला माहीतच झाला असेल, जो की आहे एम्स कॉलेज. काय आहे एम्स कॉलेज, किती एम्स कॉलेजेस आहेत, त्यांची ऍडमिशन प्रोसिजर कशा पद्धतीने होते, या सर्वांबद्दल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. आणि 2025 मध्ये काय कट ऑफ गेला होता एम्स कॉलेजचा, याबद्दलही डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, ही मी त्यांना रिक्वेस्ट करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हॉट इज द एम्स? एम्स हे ऑल ओव्हर इंडियामधले प्रेस्टिजियस गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन दिलं जातं, ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट. त्याची फीस तुम्हाला पुढे जाऊन समजणारच आहे. 1500 ते 1600 रुपये इंडियन रुपीजमध्ये पूर्ण वर्षभराची फीज आहे. म्हणून प्रेस्टिजियस गव्हर्नमेंट फ्री एज्युकेशन सेंटर म्हणू शकतो आपण याला. यामध्ये विद्यार्थ्यांना एमबीबीएस, त्यानंतर एमडी, एमएस या सर्व फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहेत. त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे ऍडमिशन कशा थ्रू होतं? नीट यूजी थ्रू ऍडमिशन होतं. व्हेरी लो फी स्ट्रक्चर. प्रत्येक विद्यार्थ्याचं एमबीबीएस करताना पहिलं ड्रीम असतं एम्स कॉलेज. त्यानंतर एक्सलंट पेशंट एक्सपोजर, खूप चांगला पेशंट एक्सपोजर आहे, कारण हे पूर्ण गव्हर्नमेंटचे फ्री ऑफ कॉस्ट हॉस्पिटल्स असतात, त्यामुळे तिथे पेशंट फ्लो खूप चांगला असतो. फॅसिलिटीज, वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आर देअर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हाय पीजी सक्सेस रेट. म्हणजे याचा अर्थ काय होतो एक्झॅक्टली बघा. एमबीबीएस झालं, पण एमबीबीएस झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काय करायचं असतं? पीजी करायचं असतं, एमडी करायचं असतं किंवा एमएस करायचं असतं. त्या विद्यार्थ्यांसाठी हा एम्सचा सगळ्यात चांगला रेशो असतो, की एम्सच्या विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त पीजीची सीट्स भेटतात. का? तर त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तशा पद्धतीने चांगला झालेला असतो, म्हणून त्यांना पीजीची सीट लवकर भेटते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टोटल एम्स किती आहेत? 20 एम्स आहेत टोटल. महाराष्ट्रामध्ये एक एक एम्स आहेत, ते म्हणजे एम्स नागपूर. हे आपल्याला एम्स भेटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. टोटल 2200 एमबीबीएस सीट्स पूर्ण एम्स मध्ये आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे दरवर्षी असं म्हटलं तरी चालेल की 110, काही काही कॉलेजेसला 150 सीट्स आहेत, काही कॉलेजेसला 100 सीट्स आहेत. अशा पद्धतीने काही कॉलेजेसला 50चाही इंटेक आहे. अशा पद्धतीने इंटेक या ठिकाणी बघितला जातो. एव्हरी नीट टॉपर ड्रीम टू बिकम सक्सेस, ड्रीम टू स्टडिंग इन एम्स कॉलेज. म्हणजे जेही नीट टॉपर्स असतात, त्या सर्वांचं ड्रीम्स हे एम्स कॉलेज मिळवण्याचं असतं. आता येऊया पुढे, व्हाय चूज एम्स? आता एम्स चूज करण्यामागचं सगळ्यात महत्वाचं रिझन असं आहे की लोवेस्ट फीज इन इंडिया. बघा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फीजचा प्रॉब्लेम असतो, मग ते म्हणतात गव्हर्नमेंट किंवा एम्स कॉलेज भेटलं तरच आम्ही एमबीबीएस करणार, अदरवाईज आम्ही रिपीट करणार, परत एक्झाम देणार. हेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं बोलणं असतं. तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट क्लिनिकल एक्सपोजर. कुठेही तुम्हाला एवढं चांगलं क्लिनिकल एक्सपोजर भेटणार नाही. टॉप फॅकल्टीज, रिसर्च अपॉर्च्युनिटीज. बघा, एम्स मध्ये काय असतं बघा, सगळ्यात चांगल्या मार्क्सवाले विद्यार्थी ऍडमिशन घेतलं जातं. रिसर्चसाठी खूप चांगला म्हणजे आपण म्हणतो ना की अपॉर्च्युनिटी आहे. जे विद्यार्थी रिसर्चमध्ये इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मॉडेल हॉस्टेल्स आहेत आणि कॅम्पस पण आहेत. पूर्ण 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हॉटेल सारखे त्यांचे पूर्ण हॉस्टेल्स आहेत, एकदम परफेक्ट वाले. हाय पीजी सिलेक्शन रेट, मगाशीच बोललो. एक्सलंट गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटी आणि नॅशनल रेप्युटेशन. एम्स मधून एमबीबीएस केलंय. कुठून? एम्स मधून. हे एक नॅशनल रेप्युटेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. आता येऊया एम्स ऍडमिशन प्रोसिजर. कशी ऍडमिशन प्रोसिजर आहे? नॉर्मल विद्यार्थ्यासारखी नीट एक्झाम द्यायची आहे. नीट एक्झाम झाल्यानंतर एमसीसी द्वारे रजिस्ट्रेशन करायचं असतं एम्सचं. एम्सचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चॉईस फिलिंग, राऊंड 1, राऊंड 2, रिपोर्टिंग टू एम्स कॉलेज आणि टोटल स्ट्रे वॅकन्सी, इतके राऊंड एम्स कॉलेजमध्ये होत असतात. युजली एम्समध्ये ही कॅटेगरी वाईजही आपल्याला सीट्स अलोकेशन बघायला भेटतं. जसं 5 कॅटेगरी आहेत: ओपन, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, दॅट्स इट. अशा आणि ओबीसी, अशा 5 कॅटेगरीज आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत असतात. आता येऊया नेक्स्ट. इम्पॉर्टंट, नो सेपरेट एंट्रन्स एक्झाम. कुठली एंट्रन्स एक्झाम सेपरेट आहे की नाही? नीटच्या बेसिसवरती एम्सला ऍडमिशन भेटतं. ओनली नीट स्कोर इज रिक्वायर्ड. टू गुड नीट स्कोर इज रिक्वायर्ड. एम्स काउन्सिलिंग इज इन्क्लुडेड बाय इन्क्लुडेड इन एमसीसी काउन्सिलिंग. एमसीसी थ्रूच एम्सचंही काउन्सिलिंग होत असतं. एमसीसी म्हणजे तुम्हाला माहितच आहे, ज्या ठिकाणी डीम कॉलेजचं काउन्सिलिंग होतं त्याच ठिकाणी एम्सचंही काउन्सिलिंग होतं. बघा, अप्रॉक्सिमेटली 2026 मध्ये काय कट ऑफ जाण्याची शक्यता आहे? ओपन कॅटेगरीसाठी 620 मार्क्स पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 608, ओबीसी 615, एससी 540, एसटी साठी 420. म्हणजे या कट ऑफच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना एम्स कॉलेज भेटण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत या वर्षी. कट ऑफ इज व्हॅरी एव्हरी इयर. टॉप एम्स कॉलेज लाईक दिल्ली युजली रिक्वायर्ड मिनिमम 700. म्हणजे 700च्या आसपास मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला जर ऍडमिशन भेटणार असेल तर ते कुठे भेटणार? दिल्ली एम्स मध्ये भेटतं. नेवर एम्स जनरली हॅव द कम्प्लिटली लोअर कट ऑफ. कधीच एम्स कॉलेजचा कट ऑफ खाली जात
नाही. नेव्हर एव्हर. जेव्हा आपण मेरिट लिस्टनुसार कट ऑफ काढतो त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव असतं एम्स कॉलेजचं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजेस ऑल ओव्हर इंडिया, त्यानंतर स्टेटचे गव्हर्नमेंट कॉलेजेस, त्यानुसार आपण कट ऑफ आणि मेरिट लिस्टनुसार आपण रँक काढत असतो की विद्यार्थ्याची काय रँक जाऊ शकते. एम्स कॉलेजची फी स्ट्रक्चर, आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे फी स्ट्रक्चर असतो. आता एम्स कॉलेज बद्दल जर बोलायचं जर झालं फॉर एक्झाम्पल, तर एम्स कॉलेजमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, रजिस्ट्रेशन फीस किती आहे? 25 रुपये. कॉशन मनी 100 रुपीज. ट्युशन फीस फॉर इयर 1350 रुपये. लॅबोरेटरी चार्जेस 90 रुपीज. स्टुडंट युनिफॉर्म्स 63 रुपीज. 1628 रुपये त्यांना तुम्हाला कॉलेजची फीस भरायची आहे पूर्ण वर्षभराची. लक्षात ठेवा, 1628 रुपये. त्यानंतर हॉस्टेल रेंट 990 रुपये पूर्ण वर्षभराचा. जिमखाना फीस 220 रुपये. पॉट फंड 1320. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 198 रुपये. मेस सिक्युरिटी रिफंडेबल 500 रुपये. म्हणजे तुम्ही पहिलं रिफंड 500 रुपये भरता तेही रिफंडेबल भेटते. हॉस्टेल सिक्युरिटी रिफंड डिपॉझिट 100 रुपीज, म्हणजे 4228 रुपये ऑदर चार्जेस भरून आपण एम्सला ऍडमिशन घेत असतो. कॉलेजची फीस तर 1628 रुपये. म्हणजे टोटल दरवर्षी एम्सला जर राहायचं असेल, एम्सला जर स्टडी करायचं असेल, 10,000 रुपये वर्षाला खर्च येणार आहे. 10,000 रुपये वर्षभराच्या खर्चामध्ये तुम्ही एम्सला ऍडमिशन घेऊन आणि तिथे पूर्णपणे 60,000 रुपयात टोटल एमबीबीएस कंप्लीट करू शकता. एम्स कॉलेजेसची लिस्ट मी तुम्हाला इथे दाखवतो आहे. सगळ्यात टॉप नंबर 1 वरती येतं दिल्ली, त्यानंतर एमपी, त्यानंतर ओडिसा, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये मी बोललो नागपूरला एक आहे. त्यानंतर वेस्ट बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश, गुवाहाटी, त्यानंतर जम्मू काश्मीर, देन उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू, असे टोटल 20 एम्स कॉलेजेस या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. जर तुमचंही जर ड्रीम असेल की आपल्याला एम्स कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर त्या ऍडमिशनची प्रोसिजर कशा पद्धतीने करता किंवा काय चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करायची, याच्या स्ट्रॅटेजीज जर जाणून घ्यायच्या असतील, नक्की ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या पेड काउन्सिलिंग जॉईन करा. तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग मधून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्यानंतर तुमची केस ही पर्सनली हँडल केली जाते. जे टॉप क्लास म्हणजे जे सगळ्यात जास्त विद्यार्थी मार्क्स असतात त्यांची केस मी पर्सनली स्वतःही हँडल करतो. म्हणजे स्वतः त्यांची चॉईस फिलिंग वगैरे स्वतः करून देतो. का तर विद्यार्थी जास्त नसतात, 5 ते 10 विद्यार्थी असतात. एक 5 मिनिटं त्यांच्यावरती थोडासा अभ्यास करून आणि काम करू शकतो. बाकी विद्यार्थ्यांसाठी मी पर्सनली लक्ष घालून आणि कॉमन कट ऑफ मध्ये विद्यार्थ्यांसाठी 50-50 मार्क्सच्या गॅपमध्ये विद्यार्थ्यांसाठी चॉईस फिलिंगच्या लिस्ट काढून देत असतो. त्याही चॉईस फिलिंगच्या लिस्ट खूप परफेक्ट असतात. सो जेही विद्यार्थी एम्स साठी ट्राय करतायत किंवा गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ट्राय करतायत, त्यांनी नक्की ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला एकदा व्हिजिट करा किंवा पर्सनली काउन्सिलिंग घ्या. तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाईल. जर आमच्या काउन्सिलर कडून इन्फॉर्मेशन जर भेटत नसेल व्यवस्थित, तर माझे डेलीचे लाईव्ह सेशन अटेंड करत जा. त्या ठिकाणी तुम्ही काही क्वेश्चन्स विचारू शकता. बघा, जो एक्सपिरियन्स माझा आहे तो प्रत्येक माणसाचा नसू शकतो. त्यामुळे माझं डेलीचं जे कन्सल्टेशन असतं, लाईव्ह सेशन असतं, ते लाईव्ह सेशन नक्की अटेंड करत चला. त्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर प्रॉपर पद्धतीने लाईव्ह डिटेलमध्ये देत असतो. तुम्ही जस्ट तुमचा क्वेश्चन चॅट बॉक्समध्ये टाईप करायचा, मी तुम्हाला त्याच्यावरती आन्सर करत असतो. थँक्यू सो मच. नक्कीच असेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओज, काउन्सिलिंगची इन्फॉर्मेशन तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहे. थँक्यू सो मच.